नवीन फलंदाज मैदानात येतो तो म्हणजे अष्टपैलू हर्ष, चांगला इनफॉर्म प्लेअर आहे हर्ष. पुण्याला फुल टॉस चेंडू, यावेळी माझा मिस्टाईम स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. तिकडे धावा घोषित आहेत फक्त एक. गुरु मात्र स्वतःवर खूप नाराज असेल. फुल टॉस चेंडू होता मात्र बॅट हेच लागते आणि चेंडू जात होतो. म्हणजे डिक्लेरेशन झोन मध्ये एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या होते 13. दरम्यान रोनाल्ड पुढचा चेंडू गुरुसाठी, यावेळी पूर्णपणे ब्लॉक वॉल मध्ये टाकले चेंडू. चेंडू पंचांचा इशारा येतोय 22च्या रूपानं. डिक्लेअर झोन मध्ये या धावा मिळत आहेत एका धावेने संघाची धावसंख्या होते 14. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या झाले 14. 2 गडी बाद होण्यावर रोनाल्ड आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकतोय. पुन्हा ब्लॉक बॉल मध्ये टाकला चेंडू मिस्टिल होतोय. क्षेत्ररक्षक अंकुश मार्फत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा मार्फत. दरम्यान रोनाल्ड आपल्या षटकातील शेवटचा चेंडू गुरुसाठी. पासून खूपच दूर जाणारा चेंडू. पंच बालू चव्हाण हे आपले हात फैलावत आहेत, वाईटचा इशारा करतायत. अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 17. रोनाल्ड आणि पुन्हा एकदा एकदम अप्रतिम यॉर्कर चेंडू म्हणावं लागेल. बॅट आणि चेंडूला कोणताही संपर्क होत नाही. आज गुरु आपल्या धन्यवाद पंच बालू चव्हाण. बॅटची एज लागून जातो चेंडू, परंतु गुरु त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत खतरनाक देवला आली संघाला त्या मात्र आतापर्यंत पूर्ण होत नाहीत. गुरु मार्फत 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे 18. 6 धावांची सरासरी आतापर्यंत राखतो तो म्हणजे खतरनाक देवला आली संघ. परंतु लक्षात घ्यायचा सामना फक्त 4 षटकांचा आहे आणि आता मात्र शेवटचं षटक एनसीसी तले आली संघामार्फत शेवटचं षटक घेऊन येतील ते म्हणजे गोलंदाज विनोद भोईर. अप्रतिम असा गोलंदाज आहे विनोद. आता मात्र पुन्हा एक काटेकी टक्कर असणार आहे कारण विनोद टू गुरु. टप्प्यात चेंडू टोलवतोय ऑन साइडला. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा आहेत 2. नवीन बॉल द्यायचा आहे लक्षात घ्या. अचूक पंचांची कामगिरी इकडे आमचे पंच बालू चव्हाण व गणेश भोईर यांच्या मार्फत आतापर्यंत सुरू आहे. गुरु पूर्णपणे प्रयत्नात आहे मोठे पटके मारण्यासाठी परंतु सुंदर फटका आणि हा षटकार.